उन्हाळा चालू आहे त्यामुळे सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही बेस करूच नका. साधारण एक ड्रॉप फक्त, म्हणजे मी बघा इथे तुम्हाला दिसेल इतकं एवढूसं घेऊन फक्त पुसून सगळं हे केलंय. कारण उन्हात नाही टिकत. म्हणजे तुम्ही सेटवर शूट करा, AC मध्ये शूट करा किंवा बाहेर रस्त्यावर शूट करा. इंडियन स्किनला आणि इंडियन वेदरमध्ये ना नाही राहत जास्त मेकअप. त्यामुळे तुम्हाला सतत टचअप करावा लागतो. सो मला असं रिअलाईज झालं की कमीत कमी मेकअप करून तुम्ही जास्त छान आणि फ्रेश दिसू शकता. रादर खूप मेकअप करून घाम येऊन सगळा डल करण्यापेक्षा लेस मेकअप इन समर्स, ही माझी टिप आहे. आता वेडिंग सीझन चालू आहे आणि नवरीला जर स्किनची काळजी घ्यायची असेल तर स्किनसाठी काय टिप्स देशील? आम्ही समरमध्ये नवरीसाठीच नाही तर प्रत्येकाने ही टिप फॉलो केली पाहिजे असं मला वाटतं की सगळं होममेड खाणं पिणं. आमच्या घरामध्ये म्हणजे आमच्या सेटवरती घरातून आलेलं जेवणाला प्राधान्य दिलं जातं कायमच. पण आमची एक मैत्रीण आहे, तिने आम्हाला खूप छान टिप दिली आहे, जी आता या चेअरमध्ये थोड्या वेळाने बसणार आहे. जे मी तुमच्याशी आता शेअर करणार होते की तुम्ही तुमचं एक रुटीन बनवा समरमध्ये. मला असं वाटतं की जेव्हा कोणताही ऋतू बदलतो, उन्हाळाच नाही कोणताही ऋतू जेव्हा बदलतो तेव्हा तुमचं डाएट कम्प्लिटली शिफ्ट झालं पाहिजे. सो एक खूप छान टिप मी तिची चोरते, ती म्हणजे 21 डे क्लेन्झिंग तिने रुटीन सुरू केलेलं आहे विच इज रिअली रेकमेंडेबल. नारळ पाणी, ताक या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या डाएटमध्ये सुरू करू शकता आणि जितकं लिक्विड बेस जाता येईल, काही हेवी न खाणं, नो मसाला नथिंग, वरण भात तूप या डाएटवरती राहा. छान. लग्न 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 फायनली लग्न होत आहे आणि सगळी धावपळ म्हणजे आम्ही त्यातल्या सगळ्या काय म्हणतात त्याला, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी हा, दाखवल्या जसं आम्ही. लग्नात होतं की अगदी मेहंदी काढण्या म्हणजे मेहंदीच्या सीनला आम्ही मेहंदी काढली आहे. त्यानंतर हळदीत आम्ही बेफाम नाचलोय म्हणजे एकदम फुल घामाघूम आणि भर गरमीत. हो. त्यामुळे खरं लग्न होतं असं वाटतंय. आणि हे त्या सिरियल मधलं माझं दुसरं लग्न आहे. एक तर म्हणजे एक आवडतं म्हणजे आत्ता जे होतं आणि एक एकदम दुःखात झालेलं जे श्रीनू बरोबर म्हणजे आवडत्या राणी आणि नावडती राणी कशी असायची हा, तसं एक आवडता राजा होता, एक नावडता राजा. तसं. पण आता छान वाटतंय की एकदम छान सगळ्या गोष्टी एन्जॉय करायला मिळतात. म्हणजे नीरज बरोबर होतंय त्यामुळे लग्न ते एकदम सगळं हॅपी हॅपी आणि असं छान गुडी गुडी सगळं स्माइल ब्राईट एकदम, त्यामुळे मज्जा येते. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.